हॅलो शेखर, डेडलाईन संपून 2 आठवडे झालेत. हो कळतंय मला थोडा वेळ पाहिजे. मी तुला आता वेळ देऊ शकत नाही. मी काम करतोय. हे बघ, तू चांगला लेखक आहेस आणि मी तुझ्या भरवशावर आहे, हे डोक्यात असू दे. मला जायचंय, मला जायचं आहे. बसा बसा खाली, बसा 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 बाबा. शाबास. जातो मी आता, मला जायचंय. बस. चला सोडा सोडा ते सोडा. बस. हा हे बघ, संध्याकाळी लवकर घ्यायला येईन तुला. ओके, जा. आणि बाबांना त्रास देऊ नकोस हा. ऐक ना, मला हे बघ शेखर, आपण प्लीज नंतर बोलूया. ओके, बाय. काय खायचंय कर तुला? जेवायची वेळ झाली ना. मला जायचंय, मला जायचंय, मला लवकर जायचंय. चला झोपायला चला. काम चालू आहे ना, शांत राहा. मला खूप लवकर जायचंय. झोपा. जातो. अरे काय चाललंय शेखर तुझं? तू माझे फोन उचलत नाहीस, मला स्क्रिप्ट देत नाहीयेस. हे बघ, मला हे नको सांगूस तुला प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम सगळ्यांना असतात. मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून माझी कामं सांभाळतो आणि तू तुझे प्रॉब्लेम्स कवटाळून बसलायस. हे असं काही नाहीये. माझेही प्रयत्न चालू आहेत, माझ्याही डोक्यात काही गोष्टी आहेत, पण मला थोडा वेळ पाहिजे अजून. कारण हे बघ, मला फायनल डेट दे, तोपर्यंत स्क्रिप्ट दे. नाहीतर नकुल. चल चल, एवढं काय झालेलं नाही. ठीक आहे. नकुल, चला निघायचं. अरे, हाताला काय झालं तुझ्या? लागलो. बरं ठीक आहे, जा, बॅग घेऊन ये, लगेच निघूया. ऍक्च्युली बाबा कसे आहेत? ठीक आहे. शेखर, अरे काय करून घेतलंयस तू हे स्वतःचं? किती वेळा तुला सांगितलंय त्या संस्थेत जाऊन डॉक्टरांना भेट, निदान बाबांसाठी तरी. प्लीज गो गेट सम हेल्प. तुला कळत नाहीये तुझं काय नुकसान होतंय यामुळे ते. मला खूप भीती वाटते डॉक्टर. मला नाही वाटत मी त्यांना इथं ठेवू शकेन. तुम्ही त्यांना ट्रायल बेसिसवर का नाही ठेवत? आय एम शुअर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळतील.